मंडळी, आपण देवाची भक्ती करतो, पण कधी देव बोलत नाही. पण आपल्याला ऐकू येतं, आणि ते ऐकायला येतं हरिपाठाच्या अभंगातून. श्रावण महिना आला आणि पांडुरंग आपल्या जीवाच्या आत उतरतो. मग या दिव्य महिन्यात आपल्याला हरिपाठ वाचल्याशिवाय राहत नाही, कारण मग चमत्कार घडायला सुरुवात होते. नमस्कार मंडळी, मी विकास करपट. स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म माहिती या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून एक छोटासा कमेंट करा. मंडळी, सनातन धर्म माहिती या आपल्या भक्तिपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर भक्तांच्या मनात भक्ती निर्माण करतो. श्रावण महिना आणि हरिपाठ यामागील अद्भुत नात्यांबद्दल आज तुमच्यासाठी सुंदर अशी माहिती घेऊन आलोय. श्रावण महिना आणि हरिपाठ हे दोघे एकत्र आले की चमत्कार घडतो. पण या पावन महिन्यात संत नामदेव महाराजांचा हरिपाठ हे फक्त शब्द नाही, तर त्यांच्या जीवनाचा एक जिवंत अनुभूती आहे. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या श्रावण महिन्याचा पवित्र हरिपाठाचे गूढ प्रभाव, संत नामदेव महाराजांची शिकवण आणि भक्तांच्या जीवनात घडलेले चमत्कार. हरिपाठ वाचणं म्हणजे देवाशी संवाद करणं, त्यांच्यासाठी मागणं न करता मनातून हरी म्हणणं आणि तो अनुभवल्यावर डोळ्यात पाणी येणं, हाच खरा चमत्कार असतो आपल्या जीवनात. जर तुम्हालाही हरिपाठाचा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. हरिपाठ माझ्या जीवनाचा आधार आहे. या श्रावण महिन्यात दररोज हरिपाठ वाचूया आणि जीवनात दिव्यता अनुभवूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा विठ्ठल भक्तांमध्ये आणि सबस्क्राईब करा सनातन धर्म माहिती, जिथे भक्तीचं एक एक पान उघडतं, हृदयात शांतता देतं आणि देवाशी जवळीक निर्माण करतं. सर्वप्रथम मंडळी, श्रावण महिन्याचं पावित्र्य बघूया. श्रावण महिना म्हणजे भक्तीचा महिना, शुद्धीचा, आत्मशोधाचा आणि विठोबाच्या चरणावर डोळे मिटून झुकण्याचा काल. या महिन्यात दररोज हरिपाठ वाचला तर फक्त शब्द नाही, देव आपल्याला हृदयात जागा करतो. मंडळी, संत नामदेव महाराज म्हणतात, 8 पहर हरीचं स्मरण, 8 पहर हरीचं स्मरण, त्याने होतो उद्धार. ह्या 8 पहरांच्या स्मरणातच हरिपाठाचं सामर्थ्य आहे. मंडळी, हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे 24 अभंगाची अमृतवाणी. संत नामदेव महाराज यांच्या 24 अभंगाची अमृतवाणी. ते फक्त पठण नाही, ते एक जिवंत नामयोग आहे, जिथे शब्दामधून हरी प्रकटतो. श्रावण महिन्यात हा हरिपाठ वाचल्यावर घरात वाद मिटतात, नकारात्मक ऊर्जा दूर होते, मन शांत राहतं आणि एक अनोखा आनंद अनुभवास येतो, जो कुठल्याही पैशात विकत मिळत नाही. मग सांगायचं झालं तर चमत्कार आपल्या आयुष्यात घडतो का खरंच? तर हो. एक काकू रोज सकाळी हरिपाठ म्हणायची. नवऱ्याचं काम गेलं होतं, घरात खायला चांगलं मिळत नव्हतं, पण ती म्हणायची, विठोबा माझं बघतोय, त्याच्या वेळ येईल. श्रावण महिना आला आणि 1 आठवड्यात तिच्या नवऱ्याला काम मिळालं. त्या काकू म्हणाली, मी काही मागितलं नव्हतं, पण विठोबाने मला दिलं. हेच असतं हरिपाठाचं चमत्कार. मागायचं नसतं, फक्त म्हणायचं असतं. तर मागायचं नसतं, फक्त म्हणायचं असतं. आजकाल आपण भक्ती कशा प्रकारे करतो? आपण भक्ती करतो, पण देवाशी सौदा करतो. म्हणतो, हे देवा, मला हे दे, ते कर, मग मी तुला नमस्कार करीन, व्रत धरीन. हे अशा प्रकारची आपण भक्ती करतो. पण खरं भक्तीचं सौंदर्य कुठं असतो? ते असतं मागणं न करता प्रेमानं म्हणणं. ज्याचं आयुष्य संकटाने भरलेलं होतं,
त्या माणसाने रोज एकच काम केलं, हरिपाठ म्हणत राहिला, मागितलं काहीच नाही. आणि देवाने त्याचं सगळं आयुष्य बदलून टाकलं, कारण त्याला केवळ देवाची आठवण हवी होती, मागणं नव्हे. अशा प्रकारे आपण पण देवाची भक्ती करत असताना देवाला म्हणायचं नाही की या दुःखातून मला काढ, मला हे सुख हवं. म्हणून हरिपाठ म्हणणं हे मागणं नाही, ते विठोबाच्या ओंजलीत डोकं ठेवणं आहे. म्हणून आज तुम्ही काय मागत आहात? मागणं सोडा आणि प्रेमानं फक्त म्हणा, जय जय रामकृष्ण हरी, पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल. देव तुमचा ऐकतोय, कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, सौदा नाही. शेवटी एकच, मागायचं नसतं, फक्त म्हणायचं असतं, कारण प्रेम हे मागणं नसतं, ते समर्पण असतं. आज तुम्ही या श्रावण महिन्यात काय करत आहात? फक्त मासिक पूजा की हरिपाठ? कधी पाहिलंय का तुम्ही सकाळी एकटं बसून? हरिपाठ म्हणताना तुमच्या डोळ्यात पाणी आलं का? हरिपाठ म्हणताना तुमच्या डोळ्यात पाणी आलंय का? कारण त्या अश्रूमध्ये विठोबा असतो, एक भावना असते. संतांच्या शब्दामध्ये देव असतो आणि हरिपाठात तर देव गातो. म्हणूनच तुम्हाला विनंती, या श्रावण महिन्यात रोज हरिपाठ म्हणा. तुमच्या आयुष्यातही काहीतरी बदल होईल, जो तुम्ही शब्दात सांगू शकणार नाही, फक्त अनुभवू शकता. जर तुमच्या आयुष्यात हरिपाठाचा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, हरिपाठ माझ्या जीवनाचा आधार आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या विठ्ठल भक्त मित्रमैत्रिणींना आणि सबस्क्राईब करा सनातन धर्म माहिती, जिथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला विठोबाच्या चरणाशी जोडेल. आणि हरिपाठाच्या नवनवीन विषयावर संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतात. तर चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा. संध्याकाळी ठीक 7 वाजता.